जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या पुरंदरमधील शेतकरी सध्या रडतोय. प्रस्तावित विमानतळाला विरोध म्हणून तेथील काही शेतकरी आंदोलन करत आहेत, स्वतःचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सरकार त्यांच्यावर लाठीचार्जचा आदेश देते. पोलीस अश्रुधुराचा वापर करतात. आता हा लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर हे कुणाच्या आदेशावर न होतात. त्यांचं नाव घेण्याची गरज नाही, कारण नाव घेतलं तर पुन्हा मला त्रास. त्यामुळे त्यांचं नाव न घेतलेलंच बरं. पण दुःख या गोष्टीचं वाटतं की निवडणुकीच्या काळामध्ये पुरंदरमध्ये वारंवार जाणारे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे निवडणुकीच्या काळात पुरंदरमध्ये तळ ठोकून होते. पण आज त्यांना पुरंदरमधील शेतकऱ्यांकडे बघण्याला देखील वेळ नाही. त्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते तरी एकदा ऐकून घ्या. नाही त्यावेळेस तुम्ही एवढे तारे तोडत असता, पण आज तुम्ही कुठं आहात? आज तुम्ही का त्या शेतकऱ्यांचं ऐकून घेत नाही? शेतकऱ्यांचं डोकं फोडावं इतका बेकार पद्धतीने लाठीचार्ज हा तिथं पोलिसांनी केलेला आहे. ते कितपत योग्य आहे? त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. ते काय म्हणतात ते तरी आहे बघा. योग्य असेल तर त्याची पूर्तता करा, नसेल तर मग विषय सोडून द्या. पण ते न करता आपण मुंबईमध्ये बसायचं, आपण इकडे तिकडे दौरे करायचे आणि इथं प्रशासनाला लाठीचार्ज करा असा आदेश द्यायचा हे कितपत योग्य आहे? आणि मला प्रशासनाचं देखील कळत नाही की प्रशासन ह्या अशाच ठिकाणी कसं काय ॲक्टिव्ह होतं. बाकी कुठल्याही ठिकाणी प्रशासन, पोलीस प्रशासन विशेषतः कधीच ॲक्टिव्ह होत नाही. पण सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करण्यात, म्हणजे कुठं लाठीचार्ज असेल, कुठं ट्रॅफिकची पावती फाडणं असेल, या गोष्टीमध्ये पोलीस कशी तत्पर असतात? म्हणजे संपूर्ण पुणे शहरामध्ये कोयत्या गँगनी धुडगूस मांडलेला असताना पोलीस गप्प आहे, पोलीस काही करत नाही, गृह मंत्रालय फक्त बघायची भूमिका घेतं. हे चालू असताना शेतकरी कुठेतरी स्वतःच्या मागण्यासाठी आंदोलन करतात, तिथं मात्र तत्पर पोलीस यंत्रणा सज्ज असते. हे कितपत योग्य आहे? सरकारने हा दुटप्पीपणा सोडून द्यावा. आणि देवेंद्र फडणवीस विसरले असतील, याच पुणे जिल्ह्यामध्ये पवना धरणावर एक आंदोलन झालं होतं. त्यावेळेस तिथं पोलिसांनी गोळीबाराचा आदेश दिला. तिथं 1-2 शेतकरी मारले गेले. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये भर तांडव केला. त्यावेळेस जलसंपदा मंत्री अजितदादा पवार होते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते. कदाचित त्यावेळेस त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला होता. आज तेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तेच अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत. पण आज देखील शेतकऱ्यांवर, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अशा पद्धतीने अन्याय होतो. हे चुकीचं आहे.